नमस्कार मित्रांनो, की आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट ही जी म्हण आहे, या म्हणीचा प्रत्यय आपल्याला कुठे कुठे येतो, ती लोकांकडूनच येतो की आपल्याही जगण्यामध्ये ते असते, हे आज आपण बघणार आहोत. आपलं ते बाबा आणि लोकांचं ते कार्ट यामध्ये काय काय अभिप्रेत आहे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. हे विद्यार्थ्यांसाठी जसं उपयुक्त आहे तसं समाजातल्या प्रत्येक व्यक्तीलाही उपयुक्त ठरणारं आहे. बरं, हे का समजून घेणं गरजेचं आहे, तर यातून आपल्याला आपल्यातले दोष कळायला मदत होते आणि जितके जितके आपले दोष कमी होत जातील तितकं आपलं व्यक्तिमत्व लोकांना आवडणारं ठरते. ते व्यक्तिमत्व प्रगल्भ ठरते, समंजस ठरते, सम्यक ठरते. म्हणून आणि आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट ही जी मनोवृत्ती आहे, ती मनोवृत्ती अतिशय उथळ असते. लोक आपलं ठेवायचं झाकून, लोकांचं बघायचं वाकून, अशा प्रवृत्तीची ती प्रवृत्ती असते आणि ती सगळ्यामध्येच कमी अधिक प्रमाणात असते. जितकी ही उतावीळ आणि आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट म्हणण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाईल तितकं व्यक्तिमत्व उजळ आणि व्हायला मदत होत असते. आणि हे असं आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट ही मनोवृत्ती जशी उतावीळ असते तशीच ती स्वतःचा वकील बनते. माणूस हा न्यायाधीश बनण्याऐवजी तो वकील बनण्याचा जास्त प्रयत्न करतो स्वतः बाबतीत. आणि आपलं ते कसं खरं आहे हे माणूस पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. हे का समजून घेणं गरजेचं आहे, तर जी माणसं प्रमुख पदावर असतात त्यांना हे कळलं पाहिजे की माणूस हा आपल्या समोर येऊन आपलं काही जे म्हणणं सांगत आहे तो वकिली करत आहे का स्वतःची, का न्यायाधीश पद्धतीने न्यायाधीशाच्या भूमिकेतून बोलत आहे, हे समजून घेतलं पाहिजे. जर तो वकिलीच करत असेल तर समजून घेऊन त्याच्या वकिली पॉइंटमध्ये काय दोष आहेत हे न्यायाधीशी वृत्तीने समजून घेतलं पाहिजे. आणि दुसऱ्यांनाही जो तो वकिली करत आहे स्वतःची, तर ज्यांच्या विरोधात करत आहे त्याही व्यक्तीला आपलं म्हणणं मांडण्याची संधी त्या प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तीने देता आले पाहिजे. तरच ते तिथली माणसं निरपेक्ष पद्धतीनं न्यायी पद्धतीनं काम करतात असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर ते पण त्यांच्यासोबतच वाहत गेलेले आहेत, त्या वकिलासोबतच तेही वाहत गेलेले आहेत असा त्याचा अर्थ असतो. म्हणून तर एक प्रकारच्या ज्या व्यक्तीला आत्मपरीक्षण करण्याची सवय असते ती माणसं आपले काय दोष आहेत आणि आपले काय गुण आहेत ते पाहतात आणि दोष कमी करतात. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी असलो तर काय केलं असतो ही वृत्ती देखील असं वाटणं देखील वाढतं. म्हणून दुसऱ्याच्या उणिवाबद्दल, दुसऱ्याच्या वागण्याबद्दल, बोलण्याबद्दल बोलत असताना माणूस मग हजारदा विचार करतो. परंतु काही माणसं सर्वसाधारणपणे ही प्रत्येकातच थोडी अधिक असते की दुसऱ्याला हसताना, दुसऱ्यावर टीका करताना खळखळून टीका करतात, खळखळून हसतात. आणि आपल्यावर जेव्हा टीका होते, आपले जेव्हा दोष सांगितले जातात तेव्हा मात्र कोमेजून बसतात, लाजून बसतात लाजोळ्याच्या झाडाखाली. ही वृत्ती आहे. आणि दुसऱ्याबद्दल बोलत असताना, दुसऱ्याबद्दल हसत असताना मग मात्र खळखळून हसतात. आपण एखादी गोष्ट करतो, समजा आपण एखाद्याच्या कार्यक्रमाला आपण गेलो नाही तर आपण काय सांगतो, काम होतं. आणि तो जर आपल्या कार्यक्रमाला आला नाही तर त्याला काम नसेल का, त्यालाही काम असू शकते ना. आपण तसा विचार करायला शिकणं हे व्यक्तिमत्व विकसित असण्याचं एक लक्षण आहे. त्यालाही काम असू शकते, त्यालाही काही अडचण असू शकते, त्यालाही संसार आहे, त्यालाही काही ठिकाणी
यापेक्षा अधिक महत्त्वाचं काम असू शकते. ठीक आहे, तो म्हणाला होता येतो म्हणून, परंतु काही अडचण आल्यामुळे येऊ शकला. आपण काय जिथं म्हणाल तिथं जातोच असं काही थोडंच असतं. म्हणून ही वृत्ती विकसित होणं म्हणजे समाज विकसित होणं आहे, समाजाची वैचारिक उंची वाढणं आहे, समाजातल्या चांगला विचार करणारी माणसं तयार करणं आणि तयार होणं हे राष्ट्राची संपत्ती आहे. हे राष्ट्रातली एखादं राष्ट्र मोठं कधी तर त्या राष्ट्रातली माणसं वैचारिकदृष्ट्या उंचीचे असणं हे राष्ट्र बलशाली, राष्ट्र मोठं आणि राष्ट्र सुसंपन्न, समृद्ध, सुसंस्कृत असण्याचं एक लक्षण आहे. त्याचे अनेक पैलू असतात समृद्ध राष्ट्रासाठी. त्यातला एक पैलू मी तुम्हाला फक्त सांगितलेला आहे. तर मित्र, तर ही जी तर प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं आपल्या डोळ्यातलं, बऱ्याचदा असं एक म्हण आहे की आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण इतरांच्या डोळ्यातलं कुसळ दिसते. ही सुद्धा आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट ह्या मनोवृत्तीचाच तो परिपाक आहे. त्यामुळं आत्मपरीक्षणातून ह्या सगळ्या गोष्टीतले दोष दूर करायला मदत होतात. आता एक माझ्या ओळखीचा एक माणूस, आम्ही एका ठिकाणी जाणार होतो, माझा मित्र आणि मी, आणि आम्ही तिकडे जात होतो आणि त्याचं त्याने गाडी करून ते पण जाणार होते. आणि मग आम्ही तो काही ज्यांची गाडी होती त्या माझ्यासोबत ज्यांची गाडी होती त्या गाडीच्या मालकाला तो काही म्हणाला नाही की मला येऊ द्या तुम्ही, मी येतो तुमच्यासोबत, मला दुसरं कोणी नाही सोबत, विनंती तो काही केला नाही. त्याला एक वेगळा पक्ष तयार केलेलाच होता, त्याला माणसं तयार केलेला होता, पण त्यांचं अचानक जाणं थांबलं, त्यामुळे म्हणला मग आता तो मला का नेलं नाही, मला न्यायला पाहिजे होतं, अशा पद्धतीचा तो आग्रह धरू लागला. आणि बरं ठीक आहे, आग्रह धरणं ठीक आहे, परंतु त्याबद्दल राग व्यक्त करणं, पण आपलं कुठं चुकलेलं आहे हे आपण माणसं शोधत नाही. आपलं एक वेगळा मनसुबा आपण तयार करत होतो, त्यामुळं आपण यांना बोललो नाही बाबा, आणि त्यामुळं आपण आपलं कॅन्सल झालं, आपली गाडी कॅन्सल झाली. यामुळं यांच्यासोबत यांनी आपल्याला बोललंच नसल्यामुळं नेलं नाही, अशा पद्धतीचा काही विचार त्या माणसानं न करता राग असं जे धरणं आहे ते अतिशय चुकीचं आहे. आणि खरंच आपण प्रत्येक वेळी कोणाला घेऊन गेलो का? प्रत्येक वेळी आपण इतरांना मदत केली का? इतरांना सहकार्य केलंय का? अनेकदा आपण टाळलेलाच आहे ना, याचाही विचार जर त्या वृत्तीच्या माणसाने केला तर त्याचा राग कमी व्हायला मदत होते. म्हणून हे समजून घेणं म्हणजे, हे विचार समजून घेणं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व संतुलित व्हायला मदत होते. त्यामुळे विचार माणसाला संपन्न करत असतात. म्हणून विचार ऐकले पाहिजे, विचार मांडले पाहिजे, विचार लिहिले पाहिजे, विचार सांगितले पाहिजे इथं आपल्या सहवासातल्या माणसाला. तर आणि आपल्यामध्ये कोणताच व्यक्ती पूर्णतः प्रगल्भ, पूर्णतः वैचारिक समृद्ध असू शकत नाही. कमी अधिक प्रमाणामध्ये असतात, परंतु जितकं स्वच्छ करता येईल तेवढं आपण करत गेलं पाहिजे. जसं घर स्वच्छ करतो तसं स्वतःला स्वच्छ करत जगणं हा जीवनाच्या, सुखी जीवनाचा, समृद्ध जीवनाचा एक मार्ग आहे. तर आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट या मनोवृत्तीतून आपल्याला थोडं बाहेर येता येणं अतिशय गरजेचं असते. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि हा पुढचा एक भाग आपण बघणार आहोत, तो म्हणजे पुढच्या काळात दुसरी एखादी चांगली म्हण, एखादा चांगला विचार घेऊन पुढच्या भागात आपण बोलूया. धन्यवाद.